औषध प्रशासनाने कारवाई केली आणि 135 किलो भेसळयुक्त मिठाईचा साठा जप्त केला। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पेढा आणि स्पेशल मलाई बर्फी विक्रेत्यांवरती ही कारवाई करण्यात आली आहे। भेसळीच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात 135 किलो भेसळयुक्त मिठाई आढळल्यानंतर ही कारवाई झाली आहे। पेढा आणि स्पेशल मलाई बर्फीच्या नावाखाली भेसळयुक्त मिठाईची विक्री केली जात असल्याचं उघड झाल्यानं खळबळ माजली आहे त्र्यंबकेश्वर परिसरात। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी गेल्यानंतर असंख्य भाविक तिकडचा प्रसाद घरी घेऊन जात असतात। हीच बर्फी, पेढे किंवा मिठाई आणि तेच सगळं भेसळयुक्त आहे असं समोर आल्यानंतर काय खळबळ माजली असेल? नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे। खरं तर यापूर्वी देखील नाशिकचा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि श्री क्षेत्र सप्तशृंगीगड या परिसरामध्ये अन्न औषध प्रशासनाने वेगवेगळी कारवाई केलेली आहे आणि या परिसरामध्ये मिठाईच्या नावाखाली वेगवेगळे पदार्थ जे आहेत, गोड पदार्थ जे आहेत ते विकले जात होते, अशा प्रकारची माहिती अन्न औषध प्रशासनाला प्राप्त झाली आणि त्यानंतर अन्न औषध प्रशासनाने त्र्यंबकेश्वरमध्ये छापा टाकला आणि या छाप्यामध्ये तब्बल 135 किलो भेसळयुक्त मिठाई जी आहे ती अन्न औषध प्रशासनाला प्राप्त झाली आणि त्यानंतर अन्न औषध प्रशासनाने संबंधित दुकानदारांच्या विरोधात कारवाई देखील केलेली आहे। खरं तर वारंवार अशा प्रकारची कारवाई करण्याची वेळ अन्न औषध प्रशासनावरती काय येते असा प्रश्न खरं तर उपस्थित केला जातोय। ही मिठाई कुठून येते तिचा शोध घेणं आणि ही मिठाई या दुकानदारांपर्यंत पोहोचणार नाही या संदर्भाने कारवाई करणं खरं तर अपेक्षित आहे। मात्र अन्न औषध प्रशासन केवळ ही दिखाऊ पद्धतीची कारवाई करतं का, खरं तर असा देखील प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मात्र जे भाविक देशभरातून मंदिरामध्ये येतात, श्रद्धेने येतात, अशा भाविकांना अशा पद्धतीची भेसळयुक्त मिठाई देऊन त्यांच्या जीवाशी खेळणं, त्यांच्या आरोग्याशी खेळणं अशा प्रकारचे प्रकार जे आहेत ते सातत्याने वाढत आहेत। त्यामुळे आता या सगळ्या प्रकारावरती कठोर कारवाई करणं खरं तर आवश्यक असणार आहे। बरोबर आहे लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी येते। आर्यन खान कॉर्डेलिया क्रूज ड्रग